समाजाच्या उद्धाराकरता तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणापासून आरोग्यापासून रोजगारापासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाच्या सर्वांनी विकासाकरता आपल्या हक्काचा कोणीतरी व्यक्ती संसदेत असावा या अनुषंगानं नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण तडफदार सुशिक्षित निस्वार्थ उमद नेतृत्व एक भगवाधारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज सर्व साधू संतांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या कृपा आशीर्वादानं शाही मिरवणुकीनं निवडणुकीचा फॉर्म भरला। बीडी भालेकर मैदान शालिमार येथून शाही मिरवणुकीला सुरुवात करून शिवसेना कार्यालय शालिमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा CBS या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज गुरुदेवांचे कृपापात्र शिष्य श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक 2024 लढविणार असून त्यासाठी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी सर्व आखाड्यांचे महंत साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात साधू महंत उपस्थित होते। यावेळी रवींद्र नन्नावरे, सचिन माणकर, महेश पांडुरंग लांडगे, ॲडव्होकेट दीपक गवळी, अजय जगताप, नितीन थेटे, प्रसाद ठाकरे, हिरामण ढगे, पंकज मोरे, प्रदीप परदेशी, जनक कुंदे, पोपट जाधव, बाळासाहेब बोराडे, सुरेश चव्हाण, सचिन बदादे, रंगनाथ तुपलोंढे, अशोक बदादे, रोहिदास मुकणे, पोपट बदादे, कैलास पोटिंदे, अशोक चव्हाण, डॉक्टर प्रणव कुलकर्णी, डॉक्टर मयूर गाजरे, डॉक्टर विनोद पाटील, रामदास कुंदे, गणेश भाडमुखे, रमेश चौथे, संतोष मुर्तडक, रोहिदास चौथे आणि आयोजक अमोल जाधव आणि मित्रपरिवार यांच्यासह त्यांचे शेकडो भक्त परिवार आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। भारतीय श्री पंच दिगंबर अनि अखाड़ा नासिक तपोवन आज महंत श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती जी ने नासिक लोकसभा सीट के लिए फॉर्म भरा और ये 13 अखाड़े जो हैं अखाड़ा परिषद से पूरे भारत खरदर्शन समाज का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे, इसलिए फार्म भरे हैं। भ्रष्टाचार बहुत है, ये तीर्थ भूमि है नासिक क्षेत्र पूरा। यहाँ हर 12 वर्ष में कुंभ होता है, कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं, इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की तर्ज पर ये काम करेंगे सत्यतापूर्ण। और यहाँ की जनता से, नारी शक्ति से, युवा शक्ति से सबसे अनुरोध है की भारी बहुमत से विजयी बनावे। आम्हाला नाशिकमधून फार मोठी अपेक्षा होती की आमचे 3-4 साधू इच्छित होते की ह्या महायुतीकडनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणाला तरी तिकीट देतील, परंतु आजपर्यंत असं लक्षात आलं की यांच्याचमध्ये आपसामध्ये एकी नाही आहे आणि हेच एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्नात राहतील। त्यापेक्षा आमच्या साधूने का उमेदवारी करू नये। आणि दुसरी गोष्ट, देशामध्ये 75 वर्ष झाले देश स्वातंत्र्य होऊन आजही या देशामध्ये भूकमारी, बेरोजगारी, महागाई, आणखीन जसा सामान्य माणूस आहे की त्याचं कमरनं मोडलेलं आहे। डिझेल पेट्रोल स्वस्त देत असताना या देशाच्या राज्यकर्त्यांनी गरिबांनासुद्धा मारलं की पेट्रोल इतकं महाग दिलं, हे दिलं। आणि आजही रोटी कपडा मकान या विषयावर चर्चा होते। आज आमच्या देशामध्ये 50% नारी शक्ती आहे। आम्ही सर्व नारी शक्ती, मातृशक्तींना वंदन करतो। 30% युवा वर्ग आहे। आम्ही सर्वांना आवाहन करतो की ह्या लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि स्वच्छ लोकांना, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना, कारण राजकारणामध्ये एक प्रकारे जो सत्तेत येतो तो एक दडपशाही वापरतो। ही दडपशाही देशामध्ये कुठेही असू नये, कोणत्याही पक्षाची असू नये। मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, पण हे सर्वच करतात आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा या देशातून संपलेलाच नाही। तुम्ही आम्ही सर्व पत्रकार बांधव सर्व पाहतोय की आमदार, खासदार कुठले टेंडर देताना
कमिशन घेतल्याशिवाय टेंडर देता का? कुठले मंत्री देता का? तर भ्रष्टाचार या देशातून पूर्णपणे गेलेला नाही आहे, हा गेला पाहिजे. नाशिक गुन्हेगाराची भूमी झाली. आज नाशिकचं इतकं नाव पवित्र आणि शुद्ध होतं. आज नाशिकमध्ये आठवड्यात 4 दिवसात 1-2 खून होतात. कायदा आणि सुव्यवस्था राहिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, या राजकीय लोकांनी महाराष्ट्रामध्ये इतकं राजकारण गढूळ करून ठेवलेलं आहे की आत्ता झालेल्या 2 टप्प्याच्या मतदानामध्ये असा एक ट्रेंड दिसून येतो आहे की या महाराष्ट्रामध्ये ह्या राजकीय लोकांनी ओबीसी विरुद्ध मराठा उभा केला आहे आणि त्याच पद्धतीने मतदान झालं आहे. तर आम्ही जनतेला आवाहन करतो, हे असं करू नका. साधू हा सगळ्यांचा असतो, सगळे एक व्हा. उद्या हे तुमचं महाराष्ट्राचं वाटोळं करतील एवढं बोलून मी सर्वांना आवाहन करतो, मतदार बंधू भगिनींना, की ह्या साधूंना स्वच्छ प्रतिमेचा आणि एक फकीर साधू यांना भरभरून मतांनी सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावा अशी विनंती करतो. माझं नाव महंत शंकरानंद सरस्वती त्र्यंबकेश्वर. आज खूप आनंद होतोय कारण की महंत सिद्धेश्वरानंदाचा उमेदवार अर्ज आम्ही आज कलेक्टर साहेबांकडे दिलेला आहे. अपक्ष म्हणून उभे आहेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती. अपेक्षा खूप होती की तिकीट पक्षाचं मिळावं, पण भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणे होतं आहे. मला असं वाटतं आज खूप आनंद होतो आहे. या देवभूमीला पहिल्या प्रथम प्रणाम करेल नाशिक देवभूमीला आणि मतदार बंधू आणि भगिनींना सांगेल की एक भगवा संन्यासी भगवाधारी आपल्या नाशिककरांच्या सेवेसाठी येत असेल तर नाशिककरांनी भरून लाखोच्या मताने महंत सिद्धेश्वरानंदाला विजयी करावं आणि नाशिककरांच्या सेवेसाठी महाराजांना आमंत्रित करावं. नक्कीच आज खूप आनंद होतो आहे कारण की 13ही आखाड्याचे साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसं शाही पद्धतीने आपण मिरवणूक जशी काढतो कुंभमेळ्याची आज आठवण झालेली आहे आपल्याला आणि त्याच धर्तीवर आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात, परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही आहे. आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचे जे पुरस्कार करतात किंवा सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही. तर ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो काय अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगल्या प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये. तुम्ही महायुतीवर उभं राहिला तर तुमची काय भूमिका असेल? आमची कायम राहील का? नक्की आमची भूमिका अशी आहे की आपण सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करण्यासाठी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही उमेदवारी करत आहेत. तर नक्कीच महायुतीचा जरी उमेदवार ठरला तरी आम्ही खंबीरपणे त्यांच्या समोर म्हणजे जोही प्रतिस्पर्धी असेल त्याला आम्ही टक्कर देण्याचं काम करणार आहोत आणि ती टक्कर कोण असेल तर सगळे साधू संत महंतांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत. डॉक्टर मनोहर दोडके, संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य. नाशिक ही देवभूमी आहे, कुंभभूमी आहे आणि आजचा जर विचार केला तर आज आमचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज या ठिकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. संत हे कुण्या जातीचे धर्माचे नसतात, त्यांच्याकडे फक्त एकच असतो की तो मानव धर्म आणि त्या दृष्टीने मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गेली कित्येक वर्षांपासून स्वामींचं मी सामाजिक काम बघतोय म्हणून मी माझ्या बहुजन विकास श्रमिक संघटनेच्या वतीने महाराजांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की आमचा जो काही बहुजन समाज आहे तो बहुसंख्याने महाराजांच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की लाखोंच्या मताने आमचे सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचा विजय होणार आहे. फक्त गुलाल टाकण्याचा बाकी आहे, एक फॉर्मॅलिटी बाकी आहे, बाकी विजय त्यांचा झालाय. मी आजच सांगतो तुम्हाला.